नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मीडिया आणि मनोरंजन. अगदी. म्हणजे आपला टीव्ही, चित्रपट, मोबाईलवरचे शोज. आणि गेम्स. खरं तर आपण रोज यातलं काही ना काहीतरी वापरत असतो. पण या इंडस्ट्रीमध्ये पडद्यामागे नेमकं काय चाललंय हे आपल्याला तितकंसं माहीत नसतं. बरोबर. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत. आपल्याकडे इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन म्हणजेच IBFचा एक ताजा रिपोर्ट आहे. हो, आणि तो खूप सविस्तर आहे. अगदी. त्याच्या आधारे आपण या इंडस्ट्रीमध्ये सध्या काय मोठे बदल होत आहेत, पुढे काय होणार आहे, यावर गप्पा मारणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला. सुरुवातीलाच या इंडस्ट्रीच्या आकाराबद्दल बोलूया. रिपोर्टनुसार 2024 मध्ये भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचं मूल्य होतं तब्बल 2,50,000 कोटी रुपये. हो, आणि अंदाज असा आहे की 2027 पर्यंत हाच आकडा 3,10,000 कोटींच्या पुढे जाईल. बापरे, म्हणजे ही वाढ खरंच अविश्वसनीय आहे. बरोबर आहे. आणि सोप्या भाषेत सांगायचं तर भारताची ही बाजारपेठ जगात 5व्या क्रमांकावर आहे. 5व्या? हो, आणि ही फक्त आर्थिक वाढ नाहीये बरं का. यामागे देशातली वाढती डिजिटल कनेक्टिव्हिटी, लोकांच्या बदललेल्या सवयी आणि मनोरंजनाची एक प्रचंड भूक दडलेली आहे. खरंय. आता या मोठ्या इंडस्ट्रीचे वेगवेगळे भाग आहेत. रिपोर्ट सांगतो की 2024 मध्ये सर्वात मोठा वाटा होता डिजिटल मीडियाचा, जवळजवळ 30%. हो, त्यानंतर नंबर लागतो आपल्या टेलिव्हिजनचा. बरोबर, जो 27% वाटा घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. पण मला वाटतं खरी गंमत या नंतरच्या आकडेवारीत आहे. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, कारण या रिपोर्टमधली सगळ्यात धक्कादायक आणि रंजक गोष्ट म्हणजे ऑनलाईन गेमिंगने थेट चित्रपट मनोरंजनाला मागे टाकलाय. एक मिनिट, काय म्हणालात? गेमिंगने फिल्म इंडस्ट्रीला मागे टाकलं? हो, आणि 4थं स्थान पटकावलं आहे. फक्त 2023 या एका वर्षात ऑनलाईन गेमिंगमध्ये तब्बल 22% वाढ झाली. मागे 2-3 मोठी कारणं आहेत. एक तर स्वस्त डेटा आणि प्रत्येकाच्या हातात आलेला स्मार्टफोन. ज्यामुळे ती सगळीकडे पोहोचलंय. अगदी. गेमिंग आता फक्त मोठ्या शहरांपुरतं मर्यादित नाहीये, ते खेडोपाडी पोचलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आता गेमिंग ही फक्त एकट्याने खेळायची गोष्ट राहिलेली नाही. अच्छा, म्हणजे सोशल प्लॅटफॉर्म बनलाय. बरोबर. मित्रमैत्रिणी ऑनलाईन एकत्र येतात, गप्पा मारतात आणि खेळतात. सिनेमा बघणं हे एक पॅसिव्ह मनोरंजन आहे. म्हणजे आपण फक्त बघत असतो. हो, या उलट गेमिंग एक ॲक्टिव्ह आणि सामाजिक अनुभव देतं. आणि हाच बदल तरुण पिढीला प्रचंड आकर्षित करतोय. म्हणजे मनोरंजनाची व्याख्याच बदलते आहे. ठीक आहे, पण याचा अर्थ टीव्हीचं महत्त्व कमी झाले का? तो अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा, खूप चांगला प्रश्न आहे. धोक्यात आहे असं म्हणणं थोडी अतिशयोक्ती ठरेल. पण टीव्हीला आपली जागा टिकवण्यासाठी स्वतःला बदलावं लागतंय, आणि तो ते करतोय. कसं काय? लोक आजही मोठ्या पडद्यावर कंटेंट बघायला पसंत करतात, पण त्यांना तो त्यांच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार बघायचा आहे. इथेच कनेक्टेड टीव्ही किंवा CTVची भूमिका महत्वाची ठरते. CTV म्हणजे? ते जरा सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. CTV म्हणजे आपला स्मार्ट टीव्ही किंवा जुन्या टीव्हीला जोडलेलं एखादं डिव्हाइस, जसं की फायर स्टिक. अच्छा, ज्यामुळे आपला साधा टीव्ही इंटरनेटशी जोडला जातो. अगदी. म्हणजे तुमच्या टीव्हीवरच नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार सारखे ॲप्स चालतात. 2024च्या अखेरीस भारतात असे 5 कोटी ॲक्टिव्ह कनेक्टेड टीव्ही होते. 5 कोटी? आणि ही वाढ किती आहे? आदल्या वर्षापेक्षा 30% जास्त. म्हणजे पडदा तोच आहे, पण कंटेंट बघण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे IPL. डिस्ने स्टारने टीव्हीचे हक्क घेतले, तर वायकॉम 18ने डिजिटल हक्क विकत घेतले. आणि जिओ सिनेमावर मोफत दाखवले. या एकाच उदाहरणावरून कळतं की डिजिटल प्लॅटफॉर्म्स किती वेगाने टीव्हीच्या बरोबरीने येत आहेत. बरोबर. मग आता याच डिजिटल क्रांतीबद्दल अधिक बोलूया. OTT प्लॅटफॉर्म्सची आकडेवारी तर अक्षरशः डोळे दिपवणारी आहे. हो, नक्कीच. अंदाज असा आहे की 2030 पर्यंत भारतात OTT व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या 66 कोटींपेक्षा जास्त असेल. 66 कोटी? म्हणजे देशातील जवळजवळ प्रत्येक दुसरा व्यक्ती. हो, 2024 मध्येच या क्षेत्रातून 63,200 कोटी रुपयांची कमाई झाली. आणि या कमाईचे मार्ग कोणते आहेत? काही प्लॅटफॉर्म्स मोफत असतात, काहींसाठी पैसे लागतात. बरोबर. यात कमाईचे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला म्हणजे AVOD. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग बेस्ड? हो, ॲडव्हर्टायझिंग बेस्ड व्हिडिओ ऑन डिमांड. हे YouTube सारखे प्लॅटफॉर्म्स
जिथे आपण कंटेंट मोफत बघतो पण आपल्याला जाहिराती बघाव्या लागतात. आणि दुसरा? दुसरा प्रकार आहे SVOD, म्हणजेच सबस्क्रिप्शन बेस्ड व्हिडिओ ऑन डिमांड. हे नेटफ्लिक्स किंवा Amazon प्राईम सारखे प्लॅटफॉर्म्स, जिथे आपण जाहिरातमुक्त मनोरंजनासाठी मासिक किंवा वार्षिक शुल्क भरतो. आणि या बाजारात स्पर्धाही प्रचंड आहे. रिपोर्टनुसार डिझनी प्लस हॉटस्टार आणि Amazon प्राईम व्हिडिओ. हो, हे दोघेही 23% वाटा घेऊन आघाडीवर आहेत. आणि मग नेटफ्लिक्स 16%च तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गर्दीत आपल्या भारतीय भाषांमधील कंटेंटचं स्थान काय आहे? इथेच एक अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक ट्रेंड समोर येतो. तो म्हणजे प्रादेशिक भाषेतील कंटेंटची वाढती मागणी. अच्छा. हो, 2023 मध्ये OTTवर उपलब्ध असलेल्या एकूण कंटेंटपैकी तब्बल 48% कंटेंट प्रादेशिक भाषांमध्ये होता. म्हणजे जवळजवळ अर्धा? अगदी. याचा अर्थ लोकांना त्यांच्या भाषेत त्यांच्या संस्कृतीशी जोडलेल्या कथा बघायला आवडत आहेत. म्हणजे हिंदी आणि इंग्रजीचं वर्चस्व कमी होत आहे असं म्हणायचं का? वर्चस्व कमी होत आहे असं नाही म्हणता येणार, पण प्रादेशिक भाषांची ताकद प्रचंड वाढते आहे, हे नक्की. आणि म्हणूनच ते प्रादेशिक OTT प्लॅटफॉर्म्स यशस्वी झालेत. बरोबर. होईचोई जे बंगाली आहे, आहा तेलुगूमध्ये किंवा आपलं प्लॅनेट मराठी, हे प्लॅटफॉर्म्स प्रचंड यशस्वी झाले आहेत. हे दाखवतं की मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही या स्थानिक कंपन्यांकडून मोठी स्पर्धा मिळत आहे. कारण त्यांना स्थानिक प्रेक्षकांची नस अचूक सापडली आहे. अगदी बरोबर. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आता आपण पुन्हा त्या विभागाकडे येऊया ज्याने सुरुवातीलाच आपल्याला चकित केलं होतं, ऑनलाईन गेमिंग. हो, गेमिंग या क्षेत्राचा विचार केला तर त्याची वाढ अविश्वसनीय आहे. 2020 ते 2023 या 3 वर्षात हे क्षेत्र दरवर्षी जवळपास 28% चक्रवाढ दराने वाढले. 28%? हो. सोप्या भाषेत सांगायचं तर जर 3 वर्षांपूर्वी यातून ₹100 मिळत असतील तर आज ते जवळपास ₹210 झाले आहेत. इतकी प्रचंड वाढ इतर कोणत्याही विभागात दिसत नाही. एक मिनिट. रिपोर्टनुसार भारतात 59 कोटी गेमर्स आहेत. देशाची जवळपास 40% लोकसंख्या. हो, ही संख्या ऐकून धक्का बसतो. पण हा एक गैरसमज आहे की फक्त तरुणच गेम्स खेळतात. अच्छा. आजकाल प्रत्येक वयोगटातील लोक मोबाईलवर कॅज्युअल गेम्स खेळताना दिसतात आणि म्हणूनच ही संख्या इतकी मोठी आहे. आज भारतात 1900 गेमिंग कंपन्या आहेत. आणि रोजगार? या क्षेत्रात 1.3 लाखांपेक्षा जास्त लोक काम करत आहेत. सोनी आणि क्राफ्टन म्हणजे PUBGMIची मूळ कंपनी. हो हो. यांसारख्या जागतिक कंपन्या भारतात कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र आणखी विस्तारणार आहे. म्हणजे हे फक्त मनोरंजन नाही तर एक मोठी इंडस्ट्री आणि रोजगाराचं साधन बनलं आहे. आता गेमिंगसोबतच ॲनिमेशन आणि VFXचाही उल्लेख आहे. भारत या क्षेत्रात एक ग्लोबल क्रिएटिव्ह पॉवर हाऊस म्हणून ओळखला जातोय का? यामागे 2 प्रमुख कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातील टॅलेंट. आपलं मनुष्यबळ. हो, आपल्याकडे या क्षेत्रात काम करणारे सुमारे 2,60,000 कुशल व्यावसायिक आहेत जे जागतिक दर्जाचं काम करतात. आणि दुसरं कारण म्हणजे खर्च कमी आहे. खूप. भारतात ॲनिमेशन आणि VFX तयार करण्याचा खर्च अमेरिका किंवा युरोपच्या तुलनेत 40 ते 60% कमी आहे. त्यामुळे जगभरातील मोठे स्टुडिओ त्यांचं काम भारताकडे आउटसोर्स करतात. वाव. म्हणजे आपली क्रिएटिव्ह इंडस्ट्री खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली आहे. आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या विभागांबद्दल बोललो, पण या संपूर्ण उद्योगाच्या वाढीमागे कोणती प्रमुख कारणं आहेत? रिपोर्टनुसार यामागे प्रामुख्याने 3 मोठे ग्रोथ ड्रायव्हर्स आहेत. पहिला आहे सरकारी धोरणात्मक पाठिंबा. म्हणजे गव्हर्नमेंट सपोर्ट. हो, सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74% थेट 100% वाढवली आहे. म्हणजे परदेशी कंपन्यांसाठी भारतात येऊन गुंतवणूक करण्याचे दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. आणि तो AVGC टास्क फोर्स काय आहे? AVGC म्हणजे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स. या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने एक विशेष टास्क फोर्स स्थापन केला आहे. अच्छा, त्यांचं काम काय आहे? त्यांचं काम या उद्योगासाठी एक योग्य इकोसिस्टम तयार करणे, शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हे आहे. सरकार या क्षेत्राकडे भविष्यातील एक मोठं ग्रोथ इंजिन म्हणून पाहत आहे. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा कोणता? दुसरा आणि कदाचित सर्वात नैसर्गिक मुद्दा म्हणजे वाढती मागणी, जी थेट लोकांच्या वाढत्या उत्पन्नाशी जोडलेली आहे.
लोकांच्या उत्पन्नाशी. हो, भारताचे दरडोई उत्पन्न 2025 पर्यंत $3,000 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. जेव्हा लोकांच्या खिशात जास्त पैसे येतात तेव्हा ते चांगल्या मनोरंजनावरही खर्च करतात. देशातील वाढता मध्यमवर्ग ही या मागणीमागील सर्वात मोठी ताकद आहे. आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे थेट गुंतवणूक. अगदी बरोबर. याचं सर्वात मोठं आणि ताजं उदाहरण म्हणजे रिलायन्स आणि डिस्नी यांच्यातील तो $8.5 अब्ज विलिनीकरण करार. हो, त्यामुळे भारतातील सर्वात मोठी मीडिया कंपनी तयार झाली आहे. बरोबर. जेव्हा बाजारात एवढ्या मोठ्या घडामोडी होतात तेव्हा ते या क्षेत्राच्या भविष्याबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास दर्शवतं. मोठे खेळाडू या बाजारपेठेवर मोठी बाजी लावत आहेत. तर आजच्या गप्पांमधून हे स्पष्ट होतंय की भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र एका प्रचंड मोठ्या बदलाच्या काळातून जात आहे. डिजिटल तंत्रज्ञान, वाढतं उत्पन्न आणि सरकारी पाठिंब्यामुळे या उद्योगाला एक नवी दिशा मिळाली आहे. हो, याचा सारांश काढायचा झाला तर चित्र असं दिसतंय. टेलिव्हिजन अजूनही महत्वाचं आहे, पण तो बदलतोय. भविष्य हे डिजिटल, मोबाईल फर्स्ट आणि अधिकाधिक प्रादेशिक आहे. म्हणजे लोक त्यांच्या भाषेत, त्यांच्या सोयीनुसार कंटेंट बघणार आहेत. अगदी. आणि ऑनलाईन गेमिंग व ॲनिमेशनसारखे नवे विभाग या उद्योगाच्या वाढीचे नवे इंजिन बनत आहेत. आजच्या चर्चेचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. ही एक अशी बाजारपेठ आहे जिथे Amazon आणि नेटफ्लिक्स सारखे जागतिक राक्षस जिओ आणि झी सारख्या स्थानिक दिग्गजांशी स्पर्धा करत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या भारतीय कथांचं भविष्य काय असेल? हा महत्वाचा प्रश्न आहे. त्या अधिक जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बदलतील की आपल्या प्रादेशिक आणि सांस्कृतिक मुळांमध्ये अधिक खोलवर जातील? पुढच्या वेळी एखादा शो बघताना यावर नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.